ब्रह्मज्ञान अनुभवा वाचून बडबडते इंद्रियांचा जय वासनेचा क्षय इंद्रियाचा जय वासनेचा क्षय संकल्पाही नैवरिमान या नाव अद्वैत खरी ब्रह्मज्ञान अनुभवा वाचून बडबडते तुका म्हणे नये जाणीव अंतरा तुका म्हणे नये जाणीव अंतरा अंतरिया थारा आनंदाचा या नाव अद्वैत खरे ब्रह्मज्ञान अनुभवा वाचून बडबडते पांडुरंगा करू प्रथमा जयाची गीतेची वाचिता टीका ज्ञान होय लोका अति भाविका ग्रंथार्थिया नमो सद्गुरु तुकया ज्ञान दीपा नमो सद्गुरु सच्चिदानंद रूपा नमो सद्गुरु भक्त कल्याण मूर्ती नमो सद्गुरु भास्करा पूर्ण कीर्ती विठ्ठल
न करी रे संग राहे रे निश्चळ लागो निधी मळ ममतेचा या नाव अद्वैत खरी ब्रह्मज्ञान अनुभवा वाचून बडबडती शिवेला निवडलेला अभंग विश्व संत संत श्रेष्ठ वैराग्याची मूर्तिमंत मेरू श्रीमंत श्री जगद्गुरु तुकाराम महाराजांच्या गाथेतील हा 4 चरणाचा असा अभंग आहे आणि अभंगाच्या माध्यमातून आज जगद्गुरु तुकाराम महाराज एका विशिष्ट अशा वर्गाला उपदेश करतात. विठ्ठल अभंगाच्या पदापदाचं चिंतन करण्यावर तुम्ही आम्ही सर्वजण ग्रामस्थ मंडळी किंबहुना आमंत्रित पाहुणे भजनी मंडळी ग्रामदैवत हनुमंतरायाच्या दरबारात कोणत्या कारणाने एकत्रित आलो याचं कारण सर्वांना माहित आहे. सालावादप्रमाणे याही वर्षी ग्रामदैवत हनुमंतरायाच्या कृपेनं परिसरातील वैकुंठवासी गुरुवर्य मंडळीच्या कृपा आशीर्वादानं समस्त ग्रामस्थ मंडळी उजनी मुरकुटवाडी यांच्या सहकार्यातून आणि विशेषतः सप्ताह कमिटीच्या व भजनी मंडळीच्या प्रयत्नाच्या पराकाष्ठेतून चालू असलेली ही भक्ती साधना आज दुसऱ्या दिवसाच्या चिंतन सेवेत उपस्थित आहोत. 25वे वर्ष याला रौप्य महोत्सव असं नाव दिलेले. पुढच्या 25 वर्षाला सुवर्ण महोत्सव होणार, त्या पुढील 25ला अमृत होणार, त्याही पुढील 25ला शताब्दी होणार. यंदाच्या वर्षी आमचा योग चांगला आहे. या अगोदर कधी मी उजनी पाटी बघितली नाही, पण 25वे वर्ष आणि मला मात्र 26 चालू आहे. विनोदाचा भाग सोडा, सेवेचा योग आहे. ज्या राजूबाचा संपर्क झाला आणि तुमच्या ग्रामस्थांच्या वतीने त्यांच्या माध्यमातून मला या सेवेचं आमंत्रण मिळालं. आजची ही 3री सेवा आहे. जसं मला तुमची 2री पण माझी आजची 3री. सुधारले का नाही? मला जसं जमल तसं चिंतन सेवा करण्याचा मी प्रयत्न करणार आहे. त्या अगोदर तुम्हाला सर्व सज्जन माय बापाच्या आशीर्वादाची अपेक्षा करतो, कारण 2 तारखेपर्यंत गुरुजी मी सेवेला गेलो नाही. माझी तब्येत, वागदाऱ्याचं कीर्तन, लाडझरीचं कीर्तन मी आलोच नाही आणि 3 तारखेपासून पुन्हा सेवा सुरू केल्या. घशाचं इन्फेक्शन या दृष्टिकोनातून थोडं बोलायला त्रास. तुम्ही म्हणसान बोलायला त्रास व्हायला 3 कीर्तन काऊन करायला? आता तुम्हाला सगळ्याला लेकरं बाळ आहेत, मला पैशाशिवाय कोण आहे? विनोदाचा भाग सोडा. सेवा संपन्न होण्याकरिता याचा विमुख कमी करो. तुम्हा सर्व सज्जन माय बापाच्या आशीर्वादाची अपेक्षा करतो. तुम्ही संत माझी आकडा दिठीचा कराल बहुडा, तरी तुम्हा माने एवढा होईन मी. पुनश्च एकदा सर्वांच्या चरणी मनोभावे लीन होतो आणि चिंतनाला निवडलेल्या अभंगाच्या पदापदाचं चिंतन करतो. विठ्ठल विठ्ठल. सेवेला निवडलेला अभंग जगद्गुरु तुकाराम महाराजांचा आहे. 4 चरणाचा आहे आणि अभंगाच्या माध्यमातून आज जगद्गुरु तुकाराम महाराज उपदेश करतात, पण विशिष्ट अशा एका वर्गाला उपदेश आज तुकाराम महाराजांचा चाललेला आहे. संत जीवन या अवनी तलावर जेव्हा अवतीर्ण होतं ना गुरुजी, तर ते उपदेशाच्याच हेतून ते संत जीवन या अवनी तलावर, या पृथ्वी तलावर अवतीर्ण होत असते. आणि मग उपदेश करत असताना ते संत जीवन 2 पद्धतीने उपदेश करतात. साहेब, एक उपदेश आहे तो व्यष्टी उपदेश आणि एक उपदेश आहे तो समष्टी उपदेश. हे उपदेशाचे प्रकार आहेत. एका उपदेशाला समष्टी उपदेश म्हणा आणि एका उपदेशाला
कोण म्हणलं एसटी? वेष्टी उपदेश. जिथं सर्वांना उपदेश आहे. शास्त्रीय भाषा काही मला येत नाही, पण जसं सोपं जसं सांगतो. जिथं सर्वांना उपदेश आहे त्याला समष्टी उपदेश म्हणायचंय, आणि जिथं एकाला उपदेश आहे त्याला वेष्टी उपदेश म्हणा. करा रे बापांनो साधन हरीची, झणी करणीची करू नका. हरिमुखी म्हणा, हरिमुखी म्हणा, पुण्याची गणना कोण. समष्टी उपदेश, सर्वांकरिता उपदेश. पण वेष्टी उपदेशाचं जर चिंतन करू गेलो असता, देह समर्पिजे देवा, हा देह देवाला समर्पण करा. सर्वांना उपदेश नाही, एकाला उपदेश आहे. सांगण्याचा इत्यर्थ एक आहे. जिथं सर्वांना उपदेश आहे तो समष्टी उपदेश, आणि जिथं फक्त एका वर्गाला उपदेश आहे तो वेष्टी उपदेश आहे. पैकी चिंतनातला अभंग समष्टी उपदेशाचा नसून वेष्टी उपदेशाचा आहे. मग वेष्टी उपदेशाचा अर्थात कोणत्या तरी एकाला उपदेश केलेला आहे. मग तो एक नेमका कोणता? हवामान खात्याचा अंदाज, पंजाब डक, गोळी धामणगाव सुधरायले ना, असे गच बसू नका माय मातीत आल्यासारखे. तो एक नेमका कोणता आहे? वर्ग तर 4 आहेत. एक वर्ग पामराचा आहे, एक वर्ग विषयीचा आहे, एक वर्ग जिज्ञासूचा आहे, आणि एक वर्ग मुक्ताचा आहे. हे 4 वर्ग पैकी आज चिंतनातला अभंग या 4 पैकी कोणत्या एकाला आहे? पामराला आहे का विषयीला आहे का जिज्ञासूला आहे का मुक्ताला आहे? उपदेश मात्र नक्की. मी सांगितलं संत जीवन हे उपदेश प्रधान असतं, आणि उपदेश करत असताना गुरुजी मुक्ताला पण सोडलं नाही उपदेश करायचं. मुक्ताच्या ठिकाणी क्रिया संभवत नाही का? तृप्ती झाली आजैशी, साधने सरते अपयशी, देखे आत्मतुष्टी तैशी, कर्मे नाही चौथी याच्या काहीच. मग मुक्ताच्या ठिकाणी कर्मच नाही, मुक्ताला उपदेशाची आवश्यकता काय? पण तरी मुक्ताला पण उपदेश केला तुकाराम महाराज. बर का साहेब, मुक्ताला उपदेशाची गरज नाही. समजण्याकरिता सांगतो उजनी पाटी, गाडीची गरज घरी बसलेल्याला का मुक्कामाला पोहोचलेल्याला?
एवढा भानगडीतली नाही नाही, एवढ्या भानगडीत गेल्याशिवाय जमतच नाही, वरवर नाही जमत. कसं वाटतंय तुम्हाला? फक्त ध्यान देऊन ऐका आणि उत्तर देताना लक्ष देऊन उत्तर द्या. हे विचारायचं काहून? कारण मग श्रोते लक्ष देऊन ऐकतात. आणि कीर्तनकाराने हलवून पाहिले पाहिजे. हलवणे खूप आधी करावा. शहाणीबाई जर जातीवर बसली ना, अरे खोटा हलवून पाहिजे, हल्ला तर मग तसे हलवून पाहिले पाहिजे. बरं तर बरं, नाही तर मग ठोकायचे नाही, किती नाही राहिले. हेच महाराजांना ठोकायला बसली जातात. ऐका, चिंतनाकडे लक्ष द्या. मुक्ताला उपदेशाची गरज नाही समजण्याकरिता, तरी तुकाराम महाराज मुक्ताला उपदेश करतात. मी तुमच्या पुढे असं विधान मांडलं, गाडीची गरज घरी बसलेल्याला का मुक्कामाला पोहोचलेल्याला? हा, तुमचं नाव मग बरोबर आहे, गाडी कंडक्टर नाही का? पुन्हा विचार करून सांगा कंडक्टर का येऊ तिकडं. गाडीची गरज घरी बसलेल्याला का मुक्कामाला पोहोचलेल्याला? हा, भरतभाऊचं म्हणणं आलं घरी बसलेल्या. बन्ने गुरुजी तुमचं काय म्हणणं आहे? दोघायला नाही. ते घरी विचार करून सांगा बरं का. हे म्हणतात मुक्कामाला पोहोचलेला, हे म्हणतात घरी बसलेला, हे म्हणतात कोणतं खरे? गाडीची गरज दोघालाही. बर, खरे का नाही दोघाला? एक घरीच बसलाय आणि एक बसून मुक्कामाला पोहोचला. मग गाडीची गरज कोणाला? कोण म्हणलं तुला? मला तर गाडीची गरज आहेच की. एक घरी बसलाय आणि एक मुक्कामाला पोहोचलाय. मग घरी कोण आहे, पोहोचलं कोण? पामर विषयी घरीच आहे आणि मुक्त मुक्कामाला पोहोचलाय. गाडीची गरज कोणाला? ज्याचा प्रवास चालू झाला. आणि इथं आज प्रवास जिज्ञासूचा चालू आहे. त्याचा एवढा प्रवास चालू आहे, आईशी चिंता करी सदा सर्व काळ, रात्रंदिवस याची तळमळ. तुका म्हणे नाही आपुले प्रवास चालू आहे. संतांच्या संगतीनं, सत्शास्त्राच्या श्रवणानं जगताचं मिथ्यात्व कळालं, ब्रह्माचं सत्यत्व कळालंय आणि जीव हा ब्रह्म स्वरूप आहे हे कळालंय. पण त्याची तळमळ आहे, मला फळ भेटेल का? आणि ब्रह्मज्ञानाशिवाय मोक्षाची प्राप्ती होणं कालत्रही शक्य नाही. म्हणून आजचा उपदेश जिज्ञासूला आहे, पामरला नाही, विषयला नाही. कोणाला म्हणायचंय पामर? आमच्या नथू महाराजांना खाली येऊन सांगायचं सोपा, अवघड समाजाला कळत नाही. ततत किम ततत किम. महाराजांना सोपं सांगायचं. श्री गुरु गुरुजीचा एक छोटासा ग्रंथ आहे, फार जुना आहे. आता हे नवीन महाराज लोकांजवळ ते नाहीये. त्याचं नाव आहे अध्यात्माचा खजिना. गुरुजींचे जे चातुर्मासात प्रवचन व्हायचे, तर गुरुवर्य हरिभाऊ पाटील, गुरुवर्य धूत महाराज, ही जी मंडळी होती, या मंडळीने ते टिपणं करायचे. आली मुखा वाटे अमृत वचन. गुरुजीचे अमृत वचन एका जागी केले आणि त्या वहीला नाव दिलं अध्यात्माचा खजिना. त्या गुरुजीच्या मुखातून निघालेले 4 शब्द आहेत आमच्या नथू महाराजांना सांगायचे. कोणाला म्हणायचं पामर? शास्त्रीय भाषेत अवघड आहे, मलाच येत नाही तर तुम्हाला काय सांगू. शास्त्रीय भाषेत शास्त्र संस्कार नसलेला तो पामर आहे. पण गुरुजीची किती सोपी भाषा. गुरुजीनं सांगायचं, आमच्या बाबानं म्हणायचं, अरे ज्याला वेश्येचा छंद आहे
त्याला पामर म्हणा, ज्याला बायकोचा छंद आहे त्याला विषयी म्हणा, ज्याला गुरुचा छंद आहे त्याला जिज्ञासू म्हणा, आणि ज्याला छंदच नाही त्याला मुक्त म्हणा. विठ्ठल फार सोपं आहे. ज्याला छंदच नाही तो मुक्त आहे. अंगा मनाशी उचावे येतुलेनी कृत कार्य नाठवे, जो करणी याचे नावे भलतेची करी. तो पामर आहे. मनाला वाटेल तसं वागतो. आजचा उपदेश त्याला नाही. आजचा चिंतनातला अभंग साधकाला उपदेश आहे, जिज्ञासूला उपदेश आहे. आणि उपदेशाचा विषय मात्र ब्रह्मज्ञानाचा आहे. काय उपदेश कोणाला आहे? साधकाला, जिज्ञासूला. आणि उपदेशाचा विषय काय? ब्रह्मज्ञानाचा आहे. अभंगाकडे जर बारकाईनं जर लक्ष दिलं तर त्यात एक दोन अक्षरी शब्द फार मोठा महत्वाचा आहे. अद्वैत आणि ब्रह्मज्ञान. त्यात मधात एक शब्द तुकाराम महाराजांनी दिलाय. कोणता? खरे. खरे खरे. मग भरत बुवा, ब्रह्मज्ञानात कुठं खरे खोटेपणा असतो का? उपदेश जिज्ञासूला आहे. उपदेशाचा विषय ब्रह्मज्ञानाचा आहे. आणि आज महाराज म्हणतात मी तुला खरं ब्रह्मज्ञान सांगतो. कोणतं खरं? ब्रह्मज्ञानात कुठं खरे खोटेपणा असतो का? ब्रह्मज्ञान ते ब्रह्मज्ञान. पण ज्या अर्थी तुकाराम महाराज म्हणतात मी तुला खरं सांगतो, त्या अर्थी कुठंतरी खोट. खरं म्हणण्याची आवश्यकता. खऱ्या शब्दाची उत्पत्तीच झाली नसती ना. खोटा शब्द आहे म्हणून, तुमचं पाप आहे म्हणून पुण्य, अंधार आहे म्हणून हे शब्द आहेत. एकाच्या सापेक्षाने एक शब्द असतो. आज महाराज म्हणतात मी खऱ्या ब्रह्मज्ञानाचा उपदेश करणार. त्या अर्थी कुठंतरी महाराजाला खोटं ब्रह्मज्ञान दिसायला. हे खरं खोटं कसं असते पहा. बाबा तुमचं नाव? उद्धव महाराज. उद्धव महाराज. उद्धव बाबा तुम्ही माझ्या आजोबासारखे. हे खरे खोटेपणा कसा असतोय पहा. तुम्ही म्हैस पाहिली का? म्हैस त्यांच्या घरीच आहे. म्हसळ भरत भाऊ म्हणजे तुमच्या घरी साधी आहे का भारी? साधी. मग ती म्हैस कुठं राहते? कोठे. खरं खोटं कसं असते सांगायला मला इतकं खाली येऊन बोल वाटत नाही, पण आता त्याच्याशिवाय समाजाला सुधरत नाही. म्हैस कुठं राहते? तर उद्धव बाबा म्हणले कोठ्यात राहते. काय देते? तिकडे मागं कोण म्हणलं हल्ल्या. काय देते? दूध देते. मग उद्धव बाबा साधी म्हैस आहे तर साध्या म्हशीनं किती लिटर दूध देते साधी म्हैस? 2-3 लिटर. अनुभव चांगला आहे. म्हैस कुठं राहती? तर गोठ्यात राहती. आणि गोठ्यातली म्हैस साध्यात साधी असली तर किती लिटर दूध देते? 2-3 लिटर. मग साहेब साधी म्हैस गोठ्यातली 3 लिटर दूध देते आणि ते दूध घरी आल्यावर घरची म्हैस किती करते? काय कंडक्टर? आता उत्तर बरोबर आहे कंडक्टर. किती? 4 लिटर. विनोदाचा भाग सोडा. गोठ्यातल्या म्हशीनं दिलेलं 2 लिटर दूध हे खरंय. आणि घरच्या आपल्या बाईनं वाढवलेलं वरचं 2 लिटर खोटे. तसं संताच्या मुखातलं ब्रह्मज्ञान खरंय आणि माझ्यासारख्या मूर्ख कीर्तनकाराच्या मुखातलं विनोदाचं कीर्तन हे खोटं ब्रह्मज्ञान आहे. विठ्ठल घरोघरी झाले अवघे ब्रह्मज्ञान. बहु माझी परी मिळवना, बहु माझी घरोघरी झाले
आम्ही बघितलं, पण घरोघर झालं. घरोघरी झाले अवघे ब्रह्मज्ञान, पण गेलं मातीत. परिमेळवन माझे भाऊ. अहो घरोघरी ब्रह्मज्ञान झालंय, पण कसं झालं? भेसळीचं झालं. कसं झालं? भेसळीचं झालं. घरोघरी ब्रह्मज्ञान झालं म्हणजे गाव गाव महाराज झाली, पण कशी झाली? तुम्ही म्हणाली बरं, मी म्हणू ना गुरुजी. गाव गाव महाराज झाले, पण कशी झाली? भेसळीची झाली. भेसळीची म्हणजे समाजाला वाटेल तसं कीर्तन करतात, त्याला काय म्हणावं? हे महाराज कसं आहे? भेसळीच आहे. आणि महाराजाच्या मनावर समाधान ऐकायचं, त्या महाराजाला काय म्हणावं? हे महाराज कसं आहे? खरं आहे. समाजाच्या मनावर चालणारा महाराज कसा आहे? कंडक्टर कसा आहे? ठेव मग सांगा, महाराजानं समाजाच्या मनावर चालाव का समाजानं महाराजाच्या मनावर चालाव? झाले लोबाचे मांजर, पोट भरे दारोदार, त्याला भेसळीचा म्हणाव. आज कोणत्याही गावात गेलं तर लोक म्हणतात, महाराज असं कीर्तन करा का नाही की लोक हसू हसू मेलेच नाही. मी म्हणतोय, लोक जर कीर्तनात हसून मेले तर चौकदाराला सांगायचं का? तुमच्यासाठी तुमच्या नथू महाराजांना गात्यातलं प्रमाण सांगायचं. आमचा विनोद हे जगा मरण. कीर्तनकाराचा विनोद हे समाजाचं मरण आहे. आणि म्हणून मी तुम्हाला दोघा तिघाला म्हणलं, मुकुट गुरुजी, बदने गुरुजी, साना गुरुजी, की आज रामायण असतं तर काय झालं असतं? बरं झालं असतं. मंडळी, कीर्तनात आता भेसळ झाली. खरी मजा जर बघायची तर ऐका वाचक सूचक पद्धतीचं रामायण आणि प्रवचन, त्याच्यात भेसळ नाही बरं. हे जे प्रवचन करणारे महाराज आहेत का, जातीवंत महाराजांना प्रवचन करावं. कीर्तन करायचे प्रवचन घेऊन पहा. ते म्हणते, मी कीर्तन करतो पण प्रवचन करत वेळ घालता येत नाही. विठ्ठल विठ्ठल प्रमाण वेळ घालता येत नाही. वाच्य सूचक मध्ये एखादी ओळी अवघड आली तर चला पुढे म्हणता येईल, पण जास्त वेळ घालता येत सांगावंच नाही. ते निकय, कीर्तनही निकय हो. पण आता शोकांतिक आहे, खेद वाटतो, काही मंडळीनं भेसळ करून टाकली. महाराज म्हणतात, ब्रह्मज्ञानी असतील पण परिमेळवन. कीर्तनकाराला विनोदाचार्य पदवी लागली की समजावं ब्रह्मज्ञानी खोटा आहे. पदवी नाही दिली, नाही त्या पदव्याचा लय काठ लागला. पण देऊ नये पदवी. पदवी देणारे तुम्ही कोण शहाणे? पदवी ज्ञानोबानं द्यावी, पदवी तुकोबानं द्यावी. पण आता लोक आम्हाला पदव्या द्यावी काय? आम्हाला लोक आणि त्या पदवीनुसार वागत नाहीत ना. लोकांना दिलेल्या पदवीनुसार महाराजांना वागवणं. आता मला बी लोक वैराग्य मूर्ती म्हणाले, काहून मी पायात चप्पल घालत नाही म्हणून. उद्धववर तुमच्या गोट्यातली म्हैस चप्पल घालते का? म्हशीला चप्पल नसती आणि महाराजाला चप्पल नाही, मग म्हशीला वैराग्य मूर्ती म्हणतात. इह लोकापासून परलोकापर्यंत अनुकूल असणाऱ्या भोगाच्या इच्छेच्या त्यागाला काय म्हणायचंय? वैराग्य. आणि आम्ही किती लाखाच्या गाड्यात बसून येतो? 40 लाखाची गाडी, वैराग्य मूर्ती मेला तरी होणार नाही. विठ्ठल सर्व तुम्ही आमचा लाड केला आणि आमचे महाराज लोक वया घातली. आणि जर तुम्ही जर कीर्तनकाराला अभंग दिले तर काय ताप कीर्तनकाराची बाजूला जायची. माझ्या गावात जिंतूरला गुरुजीचं कीर्तन होतं, लाड गुरुजीचं.
आणि गुरुजीला मी अभंग दिला. गुरुजी म्हणले तू कोण अभंग देणार? मला कीर्तन करावंच लागते. आणि अभंग असा दिला, पती जन्मला माझी उदरी, मी झाले तयाची नोबली. उमेश भाऊ दशरथीला आणलं, त्याला अभंग दिला, मी कौनाची मज सांगा कोणी, वराडाली या वराडणी. हे अभंग येऊनी वराडणी बैसल्या. जे अभंग समाजाला परिचित नाही त्या अभंगावर कीर्तन समाजात व्हायला पाहिजे. आता एक कंटाळा उजळले भाग्य आता संतांची पाठ झाले. जर समाजानं अभंग दिला तर कीर्तनकार माझ्या मते त्या अभंगाकडे थोडं पाहून येईल, अध्ययन करेल. पंचदशी सांगते, तत्चिंतनम तत्कथनम अन्योन्यम तत्प्रबोधनम. अगोदर चिंतन, नंतर कथन, नंतर अन्याला प्रबोधन. इथं चिंतनाचा विषयच नाही राहिला. कोणी आलं इथं येऊन उभं राहिला, काय म्हणतात तुकाराम महाराज पहिल्या चरणात? काही म्हणत नाहीत, अभ्यास कर म्हणतात. मी काय म्हणालो, ही बोलण्याची वेळ काय यायली? आता खरं ब्रह्मज्ञान राहिलं नाही. बोटावर मोजणे इतके महाराज आहेत, त्याच ऐकत जा, त्याला जीव लावत जा. बाकी खोटं ब्रह्मज्ञान आहे. आणि आज महाराज म्हणतात, हे साधका, मी तुला खरं ब्रह्मज्ञान सांग. बरं, त्या ब्रह्मज्ञानात गडबड जमत नाही. संतांनी परमार्थाला लागण्याकरिता करावी तातडी परमार्थी असं म्हणले. जड झडवणी वहिला आणि ये भक्तीचे वाटेला म्हणले. पण पुढं मोठं गतिरोधक टाकलं. हळू हळू ढाळे ढाळे के तुलेनी एके वेळे मार्गाचे निबळे निश्चित ठाकी. हळूहळू दमन, कारण ब्रह्मज्ञानात गडबड जमत. गुरुजी 4 वर्षे मला सद्गुरु जोग महाराजांच्या संस्थेत अध्ययन करण्याचा योग आला. आणि आमचा निरोप समारंभ झाला तेव्हा श्री गुरु संदीपान महाराज हाशेगावकर आदी करून आमची गुरुवर्य मंडळी इथं उद्या यायलेत. इथं जे उद्या येणारे कीर्तनकार आहेत ना, तुम्हाला कीर्तन नाही जरी समजलं तर महात्मा मात्र निकाय. उद्या जे येणारे गुरुवर्य आत्माराम महाराज शास्त्री, ही सर्व गुरुवर्य मंडळी, मोठे कदम माऊली, कुरेकर बाबा, मुखेकर बाबा, निरोप समारंभाच्या वेळी आमच्या एका गुरुवर्याच्या मुखातले उद्गार सांगतो. एकही शब्द गाडून खोटा बोलायचो नाही. 4 वर्षाचं अध्ययन झालं. अध्ययनात मराठी व्याकरण, भांडारकर, गीता अन्वय अर्थासहित पंचदशी विचारसागर आणि ज्ञानेश्वरी काही गाथेचे अभंग, एवढं चिंतन झालं 4 वर्षात. आणि 6 अभंगावर आमच्या परीक्षा झाल्या. निरोप समारंभ झाला. एवढं चिंतन कमी आहे का? निरोप समारंभात आमचे गुरुवर्य म्हणले, काय ते शब्द मला अजून माझ्या कानात आहे. सर्व विद्यार्थ्याला उपदेश केला, अरे 4 वर्षाचं अध्ययन झालं म्हणजे तुम्ही कीर्तनकार झाले नाही. आताशी तुम्हाला कीर्तन समजण्याचा अधिकार आला. हे लवकर तुमच्या ध्यानात यायचं नाही, पण शब्द मोठे व्यापक आहे. 4 वर्षात अध्ययन झालं म्हणजे तुम्ही कीर्तनकार झाले नाही. तुम्हाला कीर्तन समजण्याचा आता काय आला? अधिकार आला. मी विचार केला, आपण 4 वर्ष इथं राहिलो आणि हे म्हणतात आपल्याला नेमकाच आता काय झाला? कीर्तन समजण्याचा अधिकारच आला. आणि आळंदीला 1-1 आणि 2-2 वर्षच राहिलेले महाराज गावाकडे येऊन शास्त्री झाले. गावाकडे येऊन कोण झाले? शास्त्री झाले. मग शास्त्रीपेक्षा मिस्त्री बरा ना, घर तरी चांगलं बांधतो. निंदात्मक बोलत नाही, पण वस्तुस्थितीचं चिंतन आहे. ब्रह्मज्ञानात गडबड जमत नाही.
कमीत कमी जोग महाराजांच्या संस्थेचा नियम आहे की त्यानं 4 वर्ष संस्थेत टिकून राहावं. तेव्हा अभंगाची संगती, त्याला त्या ग्रंथाची संगती कळते. कमीत कमी किती वर्ष गुरुजी? पहिल्या वर्षाला आमचं ऍडमिशन झालं, 400 जण होतो आम्ही. पण मराठी व्याकरण झालं सुरू आणि त्याच्यात ते विसर्ग संधीन, दीर्घ संधीन, रस्व संधीन, ते पोरं झाले परेशान, हे धावपळीत झालेले. परीक्षा झाली की 300 कोणीकडे बोंबलत गेले माहितच नाही. किती राहिलो? 100. आणि चौथ्या वर्षाला फक्त 70 जण राहिलो. किती जण? 70. होतो किती पहिल्याला? जर 400 जर शेवटच्या वर्षाला सुटले असते त्याचा अध्ययन झाला असत. पण बाकीच्या पोराने गडबड केली. 1 वर्ष संस्थेत बसलो, बस झालं. तितक्यावरच पोटाची भूक भागली, गडबड झाली, गावाकडे आले. कसोटीला जर बसले चिंतनाला तर मग जमत. महाराज, या अभंगाचा अर्थ कसा आहे? चला वळू गाई. महाराज, काय याचा अर्थ? ते मला काय नाही. गोपाल कृष्ण आले, गोपाळाला म्हणजे चला एक वळू घ्या, नाही घ्या, नाही का पोत्यात घालून मुगा बांधून राहणार होता. गोपाळ काय मला, चला वळू घ्या. कसं करावं? हातपाय करून जा की तुम्हाला काय ऐकू वाटत नाही. आणि गडबड जर नसती केली, पूर्ण योग्य चिंतन झालं असतं. मला सांगण्याचे तीर्थ एक आहे, ब्रह्मज्ञानात गडबड जमत नाही. नदीच्या पलीकडून साधक आश्रम आहे. भरत महाराज, तुम्ही जुनी मंडळी, साखरे महाराज तुम्ही अनुभवले असते. हो, मी जरी संस्थेचा विद्यार्थी पण साधक आश्रमाविषयी मला नितांत श्रद्धा आहे. आणि कुरेकर बाबाचा विचारसागराचा पाठ झाला, माझी रूम तिकडं मनोरबाच्या बंगल्याच्या मागच केळगाव रोडला होती. मी तिथून लगेच साधक आश्रमात कधी कधी जायचो अध्ययनाला. तर तिथं 70 ते 75 वर्षाची 3 म्हातारे ग्रंथ घेऊन बसायचे. तिघांची नाव सांगतो. पैकी 2 वैकुंठवासी झाले. एक निंबाळकर राजे, दुसरे मारुतीबुवा थोरात आणि तिसरे आता आहेत सावकार महाराज. कधी कधी ऑनलाईन विचारसागराचा पाठ घेतात. ते 3 ग्रंथ घेऊन बसायचे. आणि महाराजांना कधी कधी महाराजांचे जे चिरंजीव आहेत चिदंबरेश्वर महाराज, जी मंडळी, कधी सावकार महाराजांना पाठ सांगायचा तर कधी मारुतीबुवांना सांगायचा. मला दम निघत नव्हता. मी त्या 3 म्हाताऱ्याला म्हणायचो, बाबा एवढं तुमचं वय झालं आणि अजून तुम्ही शिकता? गावाकडे जा, कीर्तन करा. लय माझं असते कीर्तन झालं की पाकिट आहे. एवढी धावपळ कशासाठी? पाकिटच असते. आणि तुम्ही इथं बसले, एवढं वय झालं, पाकिट घेऊ वाटत नाही. मी उद्धटपणानं बोलायचो. आणि त्यातले एक म्हातारा मला बोलला, ते इतकंच म्हणले, बाळा तुला अजून यातलं कळायचं, तुला अजून यातलं. मला ते शब्द लागला. सत्ख्यातीसारखं अवघड प्रकरण मला समजलं. आणि म्हातारं मला म्हणलं, तुला अजून याच्यातलं कळायचं. मला शब्द लागला. म्हणलं, बाबा सांगा, मला काय कळत नाही, कोणतं प्रकरण सांगू, सांगा. ते म्हणले, मी ते नाही म्हणले. म्हणलं, मग तुला कळत नाही याचा अर्थ? मला म्हणले, बाळा या ब्रह्मज्ञानात गडबड करून जमत. म्हणलं, मग तुम्ही किती दिवस राहणार इथं? नेमकं गडबड करायची नाही. मी 4 वर्ष राहिलो. 18ला बसलो, 23-24ला सुटलो. तुम्ही किती दिवस राहणार? त्याने एक ओवी सांगितली, ये शरीराची माती मेळवेन ती क्षिती. आमचं अध्ययन जोपर्यंत या शरीराची माती याच आश्रमात पडत नाही तोपर्यंत आम्ही हा आश्रम सोडणार नाही. मी तिथंच होतो अध्ययनाला. दोघांनाही तिथंच देह सोडले आणि त्याचे देहच बाहेर आले तोपर्यंत त्यानं आश्रम सोडला नाही. याला म्हणायचं ब्रह्मज्ञानात टिकून राहा. आणि आज आमच्यासारखी महाराज
ब्रह्मज्ञानात गडबड करतात, पण सिद्धांत लक्षात घ्या, ब्रह्मज्ञानात गडबड जमत. ब्रह्मज्ञान जरी म्हणजे थोड्या दिवसात जर कळालं असतं शास्त्राचे भांडण तपतीर्थात उर्वेचे भ्रमण यासाठी कशासाठी झालं असतं. जर ब्रह्मज्ञान गडबड जर जमली असते तर सांगा शुकासारख्याची परेशानी झाली नसती. ब्रह्मज्ञान जरी एके दिवशी कळी तात्काळ हा गळे अभिमान शुकाची परेशानी झाली नसती जर ब्रह्मज्ञान कळालं असतं तर. साधकाच्या लक्षात आलं की महाराजाचं म्हणणं आहे मी खरं ब्रह्मज्ञान सांगेल पण त्यात गडबड जमत नाही आणि मला तर गडबड आहे. तुकाराम महाराजाकडे धरणेकरी आळंदीच्या माऊलीनं पाठवला तर त्याला गडबडच झाली होती. आळंदीचे ज्ञानोबा म्हणले बाबा आता इथं थांबू नको, कुठं जाय देऊला जाय. आणि महाराजांना 13 अभंग दिले, नारळ दिलं, पण त्याला गडबड होती. नाही, या साधकानं महाराजाला प्रश्न केला, महाराज तुम्ही म्हणता ब्रह्मज्ञानात जर गडबड जमत नाही तर निश्चित सांगा मला ब्रह्मज्ञान होईल का नाही. महाराज म्हणतात तुला ब्रह्मज्ञान होईल, मी जसं वागायला सांगितलं तसं जर वागला तर तुला ब्रह्मज्ञान निश्चित अशा प्रकाराने होणार. महाराज सांगा ना कसं वागू मी, मला ब्रह्मज्ञान झालं पाहिजे. कारण ब्रह्मज्ञान ही गोष्ट अशी आहे नाही ज्ञानेन सदृशम पवित्रमिह विद्यते. ज्ञाना इतकं पवित्र साधन आणि ज्ञानेविन मोक्ष नाही हा. मग मला सांगा ना मी कसं वागू की ज्याच्यामुळे मला ब्रह्मज्ञान होईल. महाराजांना कसं वागायचं त्याचं चिंतन अभंगाच्या पहिल्या चरणात.
जेणेकरून मला ब्रह्मज्ञान होईल. महाराजांनी त्याला वागणं पहिल्या चरणात सांगितलं. वेळेअभावी पूर्ण अभंग सोडवणं व्हायचा नाही, पण अभंगात 7 पद्धतीनं जर वागला तर ब्रह्मज्ञान. कोणत्या 7 पद्धती? न करी रे संग, राहे रे निश्चळ, लागू निधी मळ ममतेचा, इंद्रियांचा जय, वासनेचा क्षय, संकल्पाही नाही वरी मन, तुका म्हणे नाही जाणीव अंतरा. ह्या 7 पद्धतीनं जर वागला, या 7 पद्धतीच्याच अवस्थेला या नाव अद्वैत खरे ब्रह्मज्ञान. आणि जर अशी वर्तवणूक नसेल तर अनुभवा वाचून बडबडते. हा अभंगाचा सरळ भावार्थ आहे. पण महाराज मला ब्रह्मज्ञान होण्याकरिता माझी वागणूक कशी असावी, तर पहिली पाहिली न करी रे संग. तू कशाचा संग करू नको. आणि असा जर वागला तर ब्रह्मज्ञान. मग आता संग शब्दाचा अर्थ आहे आसक्ती. कशाचीच आसक्ती करायची. कुठाने काही कर, याचा अर्थ काही धंदे कर. ब्रह्मचारी राह, नाही तर बायको कर. इथं काही इथं म्हणजे काय आपल्या संप्रदायात ब्रह्मचारी राहाच असा काय कोणा अभंग लिहिला नाही. आणि बायको करायला काही असं काही कोणते संत नाही म्हणले नाही. गुरुजी गाडीत म्हणले, माऊली जर सोडली तर बाकी सगळ्या संताला काय बायका. मला कोणती माऊली? कोण म्हणला? आरबुजवाडीचे विठाल विठाल. विनोदाचा बाप सोडा, आळंदीचे जर माऊली सोडले तर बाकीचे संत कसे येतात? आता तुकाराम महाराजाला किती बायका आहेत? हा, 2 बायका. गोरोबा काकाला 2 बायका. सावता महाराजाला म्हणा 2. सावता महाराजाला 1. नामदेव महाराजाला 1. या दोघायला 2-2, या दोघायला 1-1. प्रसाद महाराजाला गुरुजी मध्ये आता काय करायची? बरं आहे, केलेलंच बरं आहे. तर असं आता इथून पुढं ब्रह्मचारी राहू नये. लोक राहिले तर भरोशाच्याच म्हशी हाले राहिलेत. विठ्ठल काय झाकली मूठ. आता 1.5 लाखापर्यंत. आता इथून पुढे वाढणार आहे. भरोशाच्या मशीन हल्ल्या देऊ त्याच्यापेक्षा केलेलं नका ते जो रांडा उडी सुखी बांधा माड्या घरी सुखी करावा संसार. सारंगपूरजी मी करायलो म्हणून हे बोलत नाही, पण न करी रे संग या अर्थानं ब्रह्मचारी जरी राहिला तरी संग नको, आणि ग्रहस्थी जरी झाला तरी संग नको. संघाची गोष्ट अशी, संगात संजायते काम, कामात क्रोधो विजायते, क्रोधात भवते सम्मोह, सम्मोहात स्मृती विभ्रम,
स्मृती भ्रंशात बुद्धिनाशु बुद्धिनाशात प्रणश्यती. खेळ कशाने झाला? संगाने झाला. म्हणून भल्या माणसा ब्रह्मज्ञानाची इच्छा आहे ना, न करे रे संग धरू जाता संग तव तो होय बाधा. क्षणोक्षणा पालटती रंग धरू जाता संग तव तो होय बाधक. आसक्ती करायची नाही. संग म्हणजे मग सोडून द्यायचं का? नाही. त्यातला अर्थ आहे की कशाचीच आसक्ती करायची. खडतर वैराग्याची दृष्टी, खडतर वैराग्याची दृष्टी, इंद्रियाशी विषयांच्या गोष्टी, इंद्रियाशी विषयाच्या गोष्टी, करो नेदी महाहट्टी, हा करो नेदी महाहट्टी, करो नेदी महाहट्टी, धारणा धारणा नेहटी दृढ राखी, नेहटी दृढ नेहटी दृढ राखी. आहे जवळजवळ आहे. न करी रे संग संग जयाची ठाई पांडवा, जयाच्या ठाई पांडवा, अपेक्षा नाही रिगावा, अपेक्षे नाही रिगावा, सुखाशी सुखाशी चढावा, असणे जयाशी असणे. हे जवळजवळ जवळजवळ आहे. पण न करी रे संग संग. बर, संग करायचं नाही. विद्यारण्य स्वामींनी थोडं चिंतन केलं पंचदशी ग्रंथात. या जगात जे कोणी संगी लोक आहेत ते बंधनाला कारणी आहेत, आणि जे निसंगी आहेत ते आज सुखाची अनुभूती घेतात. संगये बाध्यते लोकी निसंग सुखमश्नुते. मग संगी ही बाध्यते लोके. जे कोणी संगी आहेत ते कोणी बंधनाला कारण आहे, आणि याच्या अपेक्षाने जे निसंगी आहेत ते सुखाचे शेजारी सुखाचा अनुभव आहे. कोणाला? निसंग्याला. आणि संगी बंधनाला कारण. मग आता संगी कोण आणि निसंगी कोण? संगी म्हणजे कोणाचा तरी आपण संघ. आत्ता इथं तुम्ही माझ्या पुढे बसलेली कसे उद्धव बाबा, तुम्ही म्हणसान कडू मी तुझ्या पुढे बसलो, तू माझ्यात मागा लागला. सवय. सगळे कसे गुरुजी तुम्ही? संगी. म्हणजे तुम्ही पहिल्यांदा एकटेच होते, आणि एकटे होते तर तुम्ही संघ पहिल्यांदा संघ केला, म्हणजे आसक्ती केली. कोणासोबत? पत्नी सोबत. मग झाली संगी. आणि आत्ता परसाद्या कसा आहे? निसंगी. निसंगी. वरवरचा अर्थ धरा की बायको केली म्हणजे संगी, आणि बिना बायकोचा राहिला म्हणजे निसंगी. आत्ता तुमच्यापेक्षा मी सुखी का माझ्यापेक्षा तुम्ही सुखी? आता तर डिपॉझिट जप्त झालं. ते उत्तर खरं आहे. तुमची जास्त परेशानी का माझी? तुमची. आणि मग कोणाचं बरं आहे? तरी जर आमचं जर म्हणले, सध्या तुमच्या माग व्याप आहे संसाराचा, कारण तुम्ही संगी आहेत. आणि सध्या माझ्या माग संसाराचा व्याप नाही. सध्या मी कसा आहे? निसंगी. काहीच नाही. हे बायकोवाले पण देवाकडे जातेच आहे.
बिन बायकोवाले महाराज पण देवाकडे जाते. पण भानगड अशी बायकोवाल्यापेक्षा बिन बायकोचे जेवढे आहेत का ते देवाकडे जरा जास्त लवकर जाते. देव मोठा विचित्र, त्याला ते खपत नाही हे लवकर आलेले. तुम्ही लवकर जात होते, तुम्ही देवाकडे जाणं तुमच्या बायकोनं काम सांगणं संगच होत. तितक्यात तुम्ही त्या कामात गुंतता, तितक्यात हे बिन बायकोचं महाराज निघून जाते. थोडा फरक पडते. बिना बायकोचं शेल व्हायला बायको आलं उजनी पाटीला. हे लवकर जात होतं पण बायको काम सांगते. बिना बायको आलं देवाच्या जवळ जाणार पण देव त्याला येऊ देत नाही जवळ. इतक्या लवकर माझ्या जवळ यायला देव त्याला फाशी टाकते. जे बिन बायकोचे आहेत का देव काय टाकते? फाशी टाकते. फाशात का अडकलं की अशा देवाला गुदगुल्या होतात. देव उड्या मारतो. फाशातून उडी टाकून का पुढे गेला संत उड्या हाणतात. हे माधव मामा, हे मोतीराम महाराज, हे मारुती महाराज, आमचे नथू महाराज याच्यावर फाशी टाकून पाहिले. हे नाही अडकले, उड्या हाणतच पुढे गेले. देवाला दाखवलं मजा कशी असती तर या चौघ्यानं. अलीकडचे आम्ही बिना बायकोचे आहेत का? आम्हाला अशी फाशी टाकली. मला तर असा फासा टाकला होता 40 लाखानं उरकलं म्हणून जमलं. म्हणजे वांदगिंद काही नाही तर डोकं लावसान काही. एका मठात मी 40 लाख रुपये घातले, उपरनं झटकलं बाजूला निघलो असा त्याचा अर्थ नाही. तर बस चिंतन दुसरं करतात. तसं नाही. आपल्या इटोळीला मोठं बांधकाम केलं पण ते थोडी अडचण आली. लवकर मला कळालं, मी उपरनं झटकलं तसाच बाहेर निघालो. कोण म्हणलं निसंगी बिना बायकोचा राहिला म्हणजे निसंगी झाला? आज तुम्हाला जेवढी चिंता नाही तेवढी आम्हाला चिंता आहे. आणि तुमच्या संसारापेक्षा आमचा संसार कसा आहे? त्या रावट्या ते बांबून ते गजन ते घनन ते भांडे पटिटीन चमचे आहे का तुमच्याकडे? एवढं गुरुजी आहेत का? रावट्या बांबू ते भट्टे लाइटर तिंडी काढणारा महाराज पा कशी मजा असते. संसार नाही तर काय, त्याचं नाव काय? संसार. कोण म्हणलं बिना बायकोचा राहिला म्हणजे निसंगी झाला? हा देव त्याची तर जास्त मजा आणते. तुम्ही म्हणसाल महाराज काय प्रमाणे? प्रमाणाशिवाय नाही बोलत. शिष्य शाखाची विलासे काय पुढं मठ मुद्राची मिशे. शब्द बारकाई नाही का? घातले आहे ती फाशे संगी जेने का निसंगा जेने. कोणाला फासे? घातले आहे ती फाशे निसंगा जेने. जो निसंगी आहे त्याला शिष्य शाखा फासाय, मठ मुद्रा फासाय. आणि त्याच्यात अडकला की देवाला गुदगुल्या व्हायल्यात. सांगा तुमच्या माधव मामाचा कुठं मठ आहे? कुठं जागा आहे? का मोतीराम महाराजाचा मठ आहे? का आमच्या नथू महाराजाचा मठ आहे? का मारुतराव महाराजाचा मठ आहे? कुठं मठ आहे? मठ नाही. तुम्ही सगळे जुनी माणसं आहेत. गुरुवडे सोपान काकाला मोठ्या महाराजांनी सांगितलं होतं की दुकान मांडू नको, मऊळ लागन. मऊळ नाही, आग्या मऊळच लागलंय. निवृत्तीनाथ महाराज माझा मोठ्या भावासारखा आहे. काय त्या मठाला? मला बोलायला भीती वाटत नाही. जे जे खरं आहे ते खरंच आहे, मऊळच आहे. काकाचा दृष्टिकोन जरी नसला पण काय पडला मागची लागली भांडणं. काका गेले पुढे निघून. काका काय झाले? पुढे निघून गेले पण माग काय लागले? भांडणं झाली. मला लोक म्हणले गर्दी बुवा आता एवढी मोठी तुमची दिंडी पंढरपूरला लोकांच्या जागेत उतरता, घ्या ना 10-5 गुंठी जागा. म्हणलं ते खरंय, घ्यायला हरकत नाही. लोक पैसे देतात पण मेल्यावर कोणाच्या नावानं करायची?
जेवढे ब्रह्मचारी आहेत का मेल्यावर यायला पुरायच्या आधी तिथं भांडण होणार आहे. त्याचे शब्द आहेत पुरायच्या आधी काय लागणार आहे भांडण. एका ब्रह्मचार्यानं मला पत्रिका दिली लग्नाची म्हणजे माझ्या पोराच्या लग्नाला. तुम्ही ब्रह्मचारी माझ्या पोराची नाही म्हणे मानस पुत्राची. कोणत्या पुत्राची? मग ब्रह्मचारी राहिला तो मानस पुत्र कशाला मरायला केला नाही. बरं पुन्हा वेगळं बोलतो. तुमची शिष्य शाखा मठ बंधनाला कारण नाही हो, त्याची आसक्ती बंधनाला कारण आहे. हे जर बंधनाला कारण असतं भरत बुवा तर फडकरी मातीत गेले असते वास्करासारखे. शिरवळकर आजरेकर हे लहान फडकरी आहेत का? यायचे मोठे आहेत पण यायचे पूर्वज आसक्ती धरून राहिले नाही. यातला अर्थ काय घ्यायचा? आपण काहीही करा प्रारब्धाच्या बळानं संसार होणार आहे पण त्याची आसक्ती करायची नाही. आलिप्त कमळ जळी जैशी तसंच राहायचं नाही का? त्यालाच म्हणायचं न करी रे संग. आणि हेच परमार्थाचं एक वर्म आहे. वर्म ते एक आहे दृढ धरावा भाव. वर्म ते एक आहे Oh
अद्वैत भाव संग सोड. आणि शुकाला उपदेश नेमका कोणता आहे? संग टाकायचा. न करी रे संग, त्याला शास्त्रीय भाषेत अहम अध्यास सोडा, म्हणजे देहाला मी म्हणणं सोडा. त्याचा अर्थ न करी रे संग. होईल का ब्रह्मज्ञान एवढ्यानं? महाराज म्हणतात पुढची पायरी, राहे रे निश्चळ. निश्चळ राहा. आता निश्चळ राहा म्हणजे आपल्या सोप्या भाषेत एक म्हण आहे पा, गरिबी आली तर लाजू नये आणि श्रीमंती आली तर माजू नये. त्याला म्हणायचं निश्चळ राहा. म्हणजे सुख प्राप्त झालं तर आनंदित व्हायचं नाही, आणि दुःख प्राप्त झालं तर नाराज व्हायचं. दक्षिण उत्तर मारुता, मेरू जैसा पंडू सुता, तैसा सुख दुःख प्राप्ता मध्यस्थो जो. त्याप्रमाणे निश्चळ राहा. ज्याप्रमाणे मेरू पर्वत, ज्याप्रमाणे संत आहेत, सुख दुःख समान, सकळ जीवाचा कृपाळ, ज्ञानाचा उद्भव, भक्ती प्रेमाचा करो. त्याप्रमाणे निश्चळ राहा. न करे रे संग, राही रे निश्चळ, लागो निधी मळ ममतेचा. आता पहिल्या संघानं अहमाध्यास उडवला आणि ममतेच्या मळानं ममाध्यास उडवला. म्हणजे अहमाध्यास म्हणजे मी आणि ममाध्यास म्हणजे माझं. ममतेचा मळ लागू देऊ नको. इथं माणसं शारीरिक सौंदर्यानं जरी चांगले असले तरी अंतःकरणातून मळके आहेत, आणि ते मळ साबणीनं निघत. ज्ञानाशिवाय ते मळ जात, गुरुशिवाय तो मळ जात नाही. आज महाराज म्हणतात ममतेचा मळ लागू देऊ नको. नसलेल्या गोष्टीची ममता आपल्याला लागलेली, सर्वांना सांगणाऱ्या सहित सगळे ममतेच्या मळाचे. मग चिंतन करू गेलो असता आत्ता इथं आपलं काहीच नाही. इथे मनुष्याचे काय आहे, आणि मग काहीच नाही तर मग ममता लागायची काय करायचं? असं आता समजा हे माईक आहे, हे स्टँड आहे, कोणाचं आहे बाबा? तुझंच आहे. इमानदारी ना होच का? येऊ का तिकडं? ये म्हणलं काय? हे स्टँड कोणाचं आहे? अरे वागा, हे लोखंडाचं आहे. कोणाचं आहे? तुझं आहे का? नाही. नेऊ घरी मग. ते म्हणे तुम्ही महाराज लोक पहिलेच भीक मागे असता रे. माझं स्टँड न्यायला. विनोदाचा भाग सोडा, स्टँड लोखंडाचं आहे, पण ममता. बरं आता बाबा समजा आता हे माईक कोणाचं आहे? ते म्हणे तू मायकाला माग लागला तिथे का लोक कमेंट करतो. हे माईक त्याच आहे. आता समजा तसा काही माझा नवस नाही, काळी जीभ पण नाही. समजा हे माईक जळाला, जळू नये बाबा, पण जर तर समजा हे जळालं तर कोणाच्या डोळ्यात पाणी येईल? हा, माईकवाल्याच्या, त्याच्या डोळ्यात पाणी येईल. बरं, काऊन पाणी येईल त्याच्या डोळ्यात? या मायकावर त्याची काय, त्याची ममता आहे. याच्याशी ममत्व त्यानं असं ओतप्रत लावून घेतलेलं या मायकासोबत. याचा त्याचा काहीच संबंध नाही. या मायकाचा आणि त्या पोराचा काही संबंध नाही. पण हे जर बिघडलं ना, ते बिघडते. हे इथं बिघडाव, ते तिथं बिघडते. का? त्याच्या डोळ्यात पाणी. तेवढ्या मशनी सगळ्यात जळाल्या तर ती रडल, कारण त्या मशनी सोबत त्याची ममता आहे. याच्या उलट ए बाबा, याच्या उलट समजा इथं साहेबाच्या घरापुढे 4 चाकी गाडी ब्रेझा, तिचे 4ही टायर पंक्चर झाले. साहेब कोण रडल? माईकवाला रडल का ड्रायव्हर रडल? ड्रायव्हर. ते काला रडल.
मला रडावं लागेल ना का? त्या गाडीवर मागून नाव काय? प्रसाद महाराज. कळते नाव टाकत नव्हतो गुरुजी मी, तेवढा नाही हापापलेला. पण काय व्हायलंय, मी महाराज म्हणून वाटतच नाही. बरोबर वाटतो मी महाराज शब्दात? मी महाराज वाटतो का? नाही. मी गाडी घेऊन जायचो तर लोक म्हणायची भाड्यानं आणली का? गाडी मालकीची. लोक काय म्हणायचे? भाड्यानं आणली. मी भाड्याची गाडी नेत नाही. भाड्याची गाडी म्हणून नाव टाक. तिच्या सोबत ममत्व माझं आहे. तिला जर काही झालं तर मला त्रास होतो. ह्या मायकाला काय झालं त्याला त्रास होतो. म्हशीला काही झाल्यावर म्हैस खाई ना तर मालकाने खाणं सोडून दे. म्हशीचं दुखलं हेच ऍडमिट झालं. याचं दुखलं म्हैस नीट झाली, मग म्हशीनं खाणं सोडवणं. म्हशीनं मालकासोबत ममत्व नाही लावलं, पण मालकाचं म्हशी सोबत काय? मग ती म्हैस मालकाचीच आहे का? हे जसं लोखंडाचं आहे तशी ही खुर्ची प्लॅस्टिक. हे मंडप हा कपड्याचं आहे. धोतर महाराजाच. धोतर कशाचं आहे? कापसाचं आहे. तुमच्या वेळेतली टाळ काशाचे. मृदंग लाकडाचं आहे. विणा तुमचाच आहे का? विणा देवाचा नाही लाकडाचा आहे. विणा देवाचा नाही, विणा कोणाचा आहे? लाकडाचा आहे. मग या मंडपात कोणती वस्तू बघा कोणाचीच नाही, कोणाचं कोणाचं तिच्यासोबत काय? गोष्ट आपली असली तर ममत्व लावा. आत्ता बघा तुमच्या संसारिक लोकांचे नियम कसे. तुम्ही तुमच्याच लेकरावर जास्त प्रेम करता का लोकांच्या? मग लाखा लोकांचे घालते का तुमचे? नाही घालत. तुम्ही तुम्हाला चोप जरा सुधर ना. लोकांचे लेकर लाथा घालत आपलेच लोक पोर काय घालतात? कारण आपलं त्याच्यासोबत काय तितकं प्रेम आलं की दुःखाला कारणीभूत. आता इथं प्रेम शब्दाचा अर्थ माया, माया शब्दाचा अर्थ प्रेम. संकल्पावी माया लागून देवळ ममतेचा. मग इथं कोणतीच वस्तू जर आपली नाही तर हा देह सुद्धा आपला नाही. स्थूल देह 5 जणांचा आहे, सूक्ष्म देह 17 जणांचा आहे. 5 कर्मेंद्रिय, 5 ज्ञानेंद्रिय, 5 प्राण, बुद्धी आणि मन इतकं मिळून सूक्ष्म देह झाले. 5 जणांचा हा स्थूल देह. पंचभूताचा गोंधळ पंचभूताचा
लाविला सबळ अहंकार त्या पाठी, येथे काय मी हे माझे, काहीच नसताना कशाला ममतेचा मळ लागू देतो. ब्रह्मज्ञानाच्या प्राप्तीची इच्छा आहे ना, तिसरी पायरी लागू निधी मळ ममतेचा. महाराज 10:45 जवळजवळ झाले आणि तुम्ही पहिल्याच चरणावर आहेत. मला ब्रह्मज्ञानाची प्राप्ती होईल का? काय झालं? गाडीवाली ओरडली का? भाद्रपद महिन्यातली विठ्ठल प्रवासाचा ज्याला विचार नाही तर त्याला उद्धाराचा विचार कसा असावा? अजून दिल्ली लांब आहे, प्रवासाचा पण विचार असला पाहिजे ना. प्रवासाचा जर जाऊ द्या, माझं ते चिंतन नाही. मला हे सांगायचे, संग केला नाही, निश्चय राहिला आणि ममतेचा मळ जर सोडला तर इतकं झालं म्हणजे ब्रह्मज्ञान होईल असं सांगता येणार नाही. चौथी पायरी इंद्रियाचा जय, वासनेचा क्षय, संकल्प ही नाही मन. इंद्रियाचा जय करायचा आहे. मी विचारलं साहेबाला तर सोडतो, कंटाळा यायलाय. गुरुजींती म्हणतात नाही अजून चालते, पण आता 2-3 मिनिटं थांबतो. इंद्रियाचा जय, इंद्रिय जिंकायचे. आपल्याला जे इंद्रिय मिळालेत ना ते इंद्रिय जिंकायचे. या इंद्रियाचा नाश नाही करायचा, जिंकायचे. का जिंकायचे? ही पंचमहाभूताच्या सभेतले हे इंद्रिय चोर आहेत आणि विषय रूपी गौऱ्या हे इंद्रिय चोरतात. भूत सभेची कारटी, विषय गोवऱ्या चोरटी, उतरा कुकर्माची रहाटी, तुम्ही हसू नका. नाथ महाराज म्हणतात, अरे हे हसण्यावर नेऊ नका, हे इंद्रिय चोरटेत आणि विषय रूपी गौऱ्या चोरतात. रूपाचा सुजानू डोळा, ही डोळा रूप विषय चोरतो. ही त्वचा, स्पर्श याच्या सापेक्षानं जेवढे काही विषय एवढी भुलले आणि इंद्रिय आहेत, याचा एक स्वभावच होऊन गेला. या इंद्रियाचा एक स्वभाव झाला. या विषया वाचून काही अनेक सर्वथा रम्यची नाही, हा स्वभावची पायी इंद्रियाचा स्वभाव झाला. आणि मग माणसं त्याला ते विषय पुरवतात. आणि पुरवल्यावर महाराज जरी असला तरी तरणार नाही. मोठा महाराज आहे आणि इंद्रियाचे विषय त्यानं पुरवलेत. इंद्रिय जे जे म्हणती ते तया तेची पुरविती, ती तरलेची न तरते विषय सिंधू. माझ्या तुकाराम महाराजानं बाईला जाई ओतू माते, न करी सायास. याला इंद्रियाचा जय म्हणा. इंद्रियाचा नाश नाही करायचा, जिंकायची इंद्रिय म्हणतच असतात. इंद्रियाचं कामच विषयाकडे जाणं. पण त्याला सांगायचं नाही रे, लोकाची स्त्री माझी माय बहीण आहे. ज्या दिवशी एकांतात 30 वर्षाची तरुण स्त्री तुम्हाला दिसल, भजने असो, कीर्तनकार असो,